ही ताजी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय आंतरवाली सराटीमधून। मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत बरेच कार्यकर्ते, समर्थक आणि मराठा बांधव सुद्धा उपस्थित आहेत। ज्या ठिकाणी ते उपोषण करणार आहेत त्या ठिकाणी ते उपोषणासाठी निघालेले आहेत आणि तीच ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर ताजी पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला, त्यावेळी त्यांनी बोलताना प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी पुन्हा एकदा मागणी केलेली आहे। सरकार ज्या वेळी चर्चेसाठी येईल त्यावेळी चर्चेसाठी आमची दारं उघडी आहेत, आमचे दरवाजे उघडे आहेत असं सुद्धा यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र नुकतीच ही दृश्य आपण पाहतोय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण स्थळी जाण्यासाठी निघालेले आहेत। आंतरवाली सराटीमधून ही थेट दृश्य आपण सध्या पाहू शकतोय। मनोज जरांगे यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ते कडक उपोषण करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ते उपोषण स्थळाकडे रवाना झाल्याची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। यापूर्वी सुद्धा सरकारने 2 ते 3 वेळा त्यांचे समजूत घालण्याचा प्रयत्न केला। प्रसाद लाड असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि आज सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा चर्चेसाठी येत आहे। ज्यावेळी 2 वेळा अगोदर चर्चा झाली त्यावेळी ही चर्चा जी झालेली होती त्यावर पुन्हा एकदा चर्चा करून सरकारसोबत आम्ही पुन्हा एकदा येऊ असं सुद्धा सरकारनं म्हटलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी येत आहे। त्यापूर्वी जरांगे उपोषण स्थळाकडे रवाना झालेले आहेत। सरकारचं शिष्टमंडळात किती वाजता येतं, आज काय चर्चा होते आणि ही चर्चा निर्णायक होते का? जरांगे उपोषण मागे घेणार का? जर चर्चा सकारात्मक झाली तर हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र जरांगे उपोषणावर अजूनही ठाम आहेत आणि विविध प्रलंबित मागण्या आहेत जरांगेंच्या, तातडीनं पूर्ण कराव्यात, गुन्हे मागे घ्यावेत अशा बऱ्याच महत्त्वाच्या मागण्या सरकारपुढे जरांगेंनी ठेवलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंचं आज पुन्हा एकदा उपोषण सुरू होत आहे आणि मराठा बांधवांना तुम्ही घरी जा, इथे थांबू नका, कडक ऊन आहे असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील उपोषण स्थळाकडे रवाना झालेले आहेत आणि यावेळी अगदी कडक उपोषण करणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। उपोषणापूर्वी जरांगेंनी शिवरायांचं दर्शन सुद्धा घेतलं। हे ग्राफिक्सवर आपण नजर टाकतोय, काय काय मागण्या आहेत जरांगेंच्या आपण पाहूयात। सातारा संस्थांचा GR काढण्याची महत्त्वाची त्यांची मागणी आहे। आंदोलनामधील गुन्हे मागे घ्या आणि त्यातली कलमं कमी करा, ही मागणी त्यांची अगोदरपासूनची आहे। मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची सुद्धा महत्त्वाची मागणी जरांगेंनी लावून धरलेली आहे। दुसरीकडे सारथीच्या योजना बंद करून त्या पुन्हा सुरू करा अशी ही मागणी त्यांनी लावून धरली आहे। 58 लाख कुणबी नोंदींचे यादी आणि प्रमाणपत्र थांबणार नाही, हे लेखी द्या, लेखी त्यांनी मागितलेलं आहे। हैदराबाद गझेटचे प्रमाणपत्र थांबणार नाही, हे लेखी द्या अशी ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। अधिकाऱ्यांना सूचना देण्याचं प्रमाणपत्र द्या, ही सुद्धा एक प्रमुख मागणी। सातारा संस्थांचा GR काढण्याची सुद्धा मागणी त्यांची आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या तुमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत आहेत। गौरव, आपण प्रेक्षकांना हे दृश्य दाखवतोय, ताजी उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत। रवाना झाले। त्यांनी यापूर्वी या ठिकाणी हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे। या ठिकाणी पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यानंतर आता जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणाला बसण्यासाठी रवाना झाले। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांच्या पायामध्ये सत्य सहन करायला तयार आहे। समाजाच्या लेकरावर झालेला अन्याय, मराठा समाजावर झालेला अन्याय मी सहन नाही करू शकत। मेलो तरी चालेल, सरकारने गोळ्या घालून मारलं तरी चालेल, मी हटत नाही। विखे पाटील देखील निघणार आहे तुमच्या भेटीसाठी? येतील म्हणलो ना, मी अविश्वास दाखवला नाही, येतील, पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार झालोय। मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली आहे? मी अविश्वास दाखवलाच नाही, मी अविश्वास दाखवला नाही। विखे पाटील येतील, सरकार पण येईल, पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे। मला माझा समाज आणि समाजाचे लेकरं महत्वाचे आहेत। मी ठाम आहे आणि मी या ठिकाणी उपोषणाला चाललेलो अशा पद्धतीची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, आंतरवाली सराटी। आणि उपोषण स्थळाच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच सुद्धा जरांगेंनी माध्यमांशी पुढारी न्यूजशी संवाद साधलेला आहे। मात्र सरकार जरी चर्चा करण्यासाठी आलं तरी सुद्धा मी उपोषणावर ठाम आहे, उपोषण करणारच अशी ठाम भूमिका त्यांची आहे। जरांगेंनी मारुतीरायाचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील उपोषण स्थळाकडे रवाना झालेले आहेत।
सरकारचं शिष्टमंडळ आजही जरांगेंना भेटण्याची शक्यता आहे. सरकारचं शिष्टमंडळ कधीपर्यंत आंतरवाली सराटीमध्ये पोहोचतं आणि यावेळेस तरी जरांगेंची समजूत ते काढू शकतात का याकडे लक्ष असेल. ही जी आपण दृश्य सध्या पाहतोय, दोन दृश्य, एकतर जरांगेंच्या या मागण्या आहेत ज्यासाठी ते उपोषण करत आहेत ते ग्राफिक्स आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि दुसरीकडे जरांगे उपोषणस्थळी निघालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांची मोठी घोषणाबाजी पाहायला मिळते, ऐकू येते. समस्त मराठा बांधव, समर्थक आणि कार्यकर्ते सुद्धा मनोज जरांगे यांच्यासोबत घटनास्थळी निघालेले आहेत, ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहेत त्या ठिकाणी. आणि तीच ही ताजी दृश्य आपण पाहतोय. रस्ता पूर्णपणे खचाखच भरलेला आहे. मनोज जरांगे यांनी जरी आवाहन केलं असलं की तुम्ही माझ्या मागे येऊ नका, आम्ही एकटाच जाणार आहे, तरी सुद्धा मराठा बांधव त्यांच्यासोबत उपोषण स्थळी निघालेले आहेत. आणि आज या चर्चेवर जी सरकारसोबत शिष्टमंडळासोबत चर्चा होणार आहे त्यावर तोडगा निघतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. मंत्री भेटायला येतील, येऊ देत, मी माझं कर्तव्य करतोय असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मात्र उपोषण स्थळी जाता जाता सुद्धा माध्यमांशी मनोज जरांगे पाटील संवाद साधतात. कैमरा पीछे ले थोड़ा नीचे लो. एकीकडे प्रलंबित मागण्या, दुसरीकडे जरांगेंचं उपोषण, तिसरीकडे सरकार काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं बरंच महत्त्वाचं असणार आहे. कारण की यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अशाच प्रकारचं उपोषण केलेलं होतं. सरकारनं या तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिलं. त्यानंतरही मला याच्यासाठी पाणी आलं की माझ्यावर माझा समाज किती प्रेम करतो ते हुक्का दाटून आला मला. ते इथं अंतरवाली पूल केली, येऊ नका म्हणलं तरी पण. आणि जो समाज माझ्यावर प्रेम करतो त्याची इच्छा आहे हेच काहीतरी देऊ शकतो. मग ते मला त्या लेकरांसाठी मरणं सुद्धा माझी जबाबदारी आहे. सरकारने ठरवायचं गोळ्या घालून मारायचं का उन्हात तर पडून मरू द्यायचं, पण मी नाही हटत. आणि यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील काहीसे भावूक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. कारण की मी त्यांना म्हटलो, मराठा बांधवांना म्हटलो की माझ्या मागे येऊ नका, तरीसुद्धा सगळे माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळे मराठा समाज किती भक्कम आहे दिसून येतं अशी भावना यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांना काहीसे अश्रू अनावर झाले. मनोज जरांगे पाटील हे उपोषण स्थळी जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या मराठा बांधवांचा त्यांना पूर्ण प्रतिसाद पाहता त्यांचे डोळे पाहतात.